नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या महायुती सरकारने अनेक योजना आणल्या आणि त्या यशस्वीरित्या राबवल्या। गेली 2.5 वर्ष शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं महाराष्ट्राने पाहिलं आणि यापुढे देखील शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक गोष्टी सरकारने आपल्या संकल्पपत्रामध्ये मांडलेल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर सध्या भाजपची शेतकरी वीजमाफीवरील एक जाहिरात व्हायरल होत आहे। अरे वा, नवा सौर पंप भाजप महायुतीच्या मागल त्याला सौर कृषी पंप योजनेतून मिळाला आहे। आता चालणार नाही, आता चालणार नाही। घ्या, आलं चालणार नाही वालं। तुम्ही महाराष्ट्रात काहीच चालू देणार नाही का? भाजप महायुतीमुळे आमची प्रगती होते, ती तुम्हाला बघवतच नाही का? आता तुम्ही चालणार नाही। यात मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून लाभ झालेल्या शेतकऱ्याला काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते आता चालणार नाही असं म्हणत योजना बंद पाडण्याची धमकी देताना दिसत आहे। या महाविकास आघाडीच्या नेत्यांना शेतकरी हिताची कामं बंद पाडायची आहेत असा प्रश्न उपस्थित राहतोय। महाराष्ट्रातली विकास कामं बंद पाडणारे हे नेतेच आता आम्हाला चालणार नाहीत असं म्हणत अद्दल घडवण्याची वेळ आता आली आहे असं त्या जाहिरातीमध्ये शेतकरी म्हणताना दिसतोय। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसली होती। महाविकास आघाडीला सत्तेत आली तर कोणतेही विकास काम हे लोक चालू देणार नाहीत आणि त्यामुळेच जनहिताच्या योजना राबवणाऱ्या महायुतीलाच पुन्हा एकदा लोक पसंती देतील अशी चर्चा आता गल्लीबोळामध्ये सुरू झाली आहे। तुम्हाला काय वाटतंय, कुणाची सत्ता महाराष्ट्रातील, महाविकास आघाडीची की महायुतीची? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।